चमेलीच्या जंगलात शेरसिंग आराम करत असतो. तेव्हा अचानक गुहेच्या बाहेरून एका बकरीच्या ओरडण्याचा आवाज येतो. अरे जंगलाचा राजा, बाहेर ये, मी तुला चॅलेंज द्यायला आलेय. एक बकरी सिंहाला चॅलेंज द्यायला आलीये हे ऐकून सिंह रागात गुहेच्या बाहेर येतो. सिंहाच्या गुहेत येऊन ओरडण्याचे परिणाम माहितीयेत बकरी? माहितीये की तू मला मारू शकतो, त्याशिवाय येतंय काय दुसरं तुला? चल आता सांग, तू इथे का आलीयस? तू इथला राजा आहेस, तू सगळंच करू शकतो, पण मी जे करेन ते तू करू शकत नाहीस. मी सगळं काही करू शकतो, आता सांग लवकर काय करायचंय ते. माझ्यासारखा म्या म्या करू शकतो असं? म्या म्या. बदमाश बकरीच्या बोलण्याला फसून गर्जना करणारा सिंह बकरीसारखं म्या म्या करायला लागतो. सिंहाला म्या म्या करताना बघून बकरी त्याला उपहासाने म्हणाली, पाहिलं, मी एका सिंहाला बकरी बनवलं. मी एका सिंहाला बकरी बनवलं. हे ऐकून रागावून शेरसिंग चमेलीला मारण्यासाठी तिच्या मागे लागतो, पण बकरी तीव्र वेगाने धावून तिथून पळून जाते. सगळे जंगलवासी बकरीच्या बदमाशीने त्रासलेले असतात. एक दिवस एक अस्वल मधाचं पोळं घेऊन चाललेला असतो. तेव्हा चमेली त्याला थांबवून म्हणते, अहो अस्वल दादा, तुमच्या जीवाला धोका आहे. धोका? कोणापासून धोका आहे? त्या दगडांच्या मागे 2 लांडगे तुमची वाट पाहतात. जसं तुम्ही तिथून जाल ते तुम्हाला मारून मधाचं पोळं घेऊन जातील. असं कसं होऊ शकतं? लांडगे तर माझे मित्र आहेत. लांडगे खूप गद्दार असतात, कधीही धोका देऊ शकतात. जर तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्हीच जाऊन पहा. मी आत्ताच जाऊन बघतो. तुम्ही खूप भोळे आहात अस्वल दादा. ते दोघे मध चोरण्यासाठी लपलेत, म्हणून मध माझ्याकडे देऊन जा. अरे हो, हे तर मी विसरलो. अस्वल चमेलीला मधाचं पोळं देऊन मोठ्या दगडाकडे जातो. लोभ आणि भीती अशा गोष्टी आहेत की ज्या दाखवून कोणालाही वेड्यात काढता येऊ शकतं. बदमाश बकरी अस्वलाला वेड्यात काढून मधाचं पोळं घेऊन पळून जाते. अस्वल दगडाच्या मागे जाऊन बघतो तर तिथे कोणीच नसतं. अरे, इथे तर कोणीच नाहीये. जसं परत चमेलीकडे येऊन अस्वल बघतो तर चमेली सुद्धा तिथे नसते. चमेली मला वेड्यात काढून माझा मध घेऊन गेलीये. मी तिला सोडणार नाही. बदमाश बकरीने जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना हैराण करून सोडले होते, म्हणून सगळे प्राणी बकरीची तक्रार घेऊन शेरसिंगकडे येतात. महाराज, या बकरीचं काहीतरी करायला हवं. सगळ्यांच्या नाकात अगदी दम भरलाय हिनं. हो महाराज, मला वेड्यात काढून माझ्या जवळचा मध घेऊन गेली. तुझ्याकडनं फक्त मधाचं पोळं नेलं, पण माझ्याकडनं तर माझा मुलगाच नेला. मोठ्या मुश्किलीने मी माझ्या मुलाला परत आणलं, नाहीतर त्याचं धर्म परिवर्तन करून त्याला बकरा केलं असतं तर माझं काय? काहीतरी करा महाराज, या बकरीने सगळे त्रासलेले. तिने मलाही त्रास दिलेला आहे. तिचा तर काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. मी एक सल्ला देऊ शकते का? हो हो, का नाही? तसं लोखंड लोखंडाला कापतं, अगदी तशीच एक बकरी दुसऱ्या बकरीला हरवण्यासाठी सांगू शकते. महाराज, काली पहाडीच्या मागे एक चमत्कारिक गुहा आहे. एकदा तरी तुम्ही त्या गुहेच्या दाराला हात लावून या, मग बघा, ही बकरी तर काय, कुठलाही प्राणी तुमच्या विरुद्ध आवाज उठवणार नाही. त्या गुहेत नेमकं असं काय जिला स्पर्श केल्यावर असं होईल? हे जाणण्यासाठी तुम्हाला त्या गुहेच्या दाराला जाऊन हात लावावा लागेल. ठीक आहे, कधीतरी मी तिथे नक्कीच जाईन. अजून काही दिवस निघून जातात. एके दिवशी सकाळी बिंदू बकरी शेरसिंगला भेटते. महाराज, तुम्ही अजूनपर्यंत त्या गुहेच्या दाराला हात नाही लावला ना? नाही. एकदा तरी त्या गुहेच्या दाराला हात लावून या, मग चमत्कार बघा. बिंदू सारखं शेरसिंगला चमत्कारी गुहेच्या दाराला हात लावून यायला सांगत होती, पण काही कारणाने शेरसिंग तिथे जाऊ शकत नव्हता. तिकडे चमेलीचा खोडकरपणा कमी होण्याचं नावच घेत नव्हता. रंगा, तिकडे बघ, तुझी वहिनी येतीये. अरे वहिनी असेल तुझी. चमेली माझ्या स्वप्नातली राणी आहे. आज ठरवूनच टाकू की चमेली कोणाच्या स्वप्नातली राणी आहे आणि कोणाची वहिनी. जसं चमेली त्यांच्या जवळ येते तेव्हा लांडगे म्हणतात, थांब चमेली, आज तुला मला सांगावंच लागेल की तू माझ्या स्वप्नात का येत नाही, आणि हेही सांगावं लागेल की तू माझी राणी बनायला तयार आहेस की नाही. दोन्ही लांडग्यांचं बोलणं लक्षात घेऊन चमेली म्हणाली, माझं प्रेम तर तुमच्या दोघांवरही आहे, पण मी तर दोघांशी लग्न करू शकत नाही ना. मग तुम्हीच ठरवा मी कोणाची राणी येते. पण आम्ही हे कसं ठरवू शकतो? आता हेही मीच सांगायचं का तुम्हाला? बदमाश बकरी
दोन्ही लांडग्यांना भांडून निर्णय घ्यायला लावत होती. बघा, तुम्ही दोघं भांडाल आणि जो जिंकेल त्याची मी राणी होईल. बकरीला मिळवण्याच्या इच्छेने रंगाबिल्ला दोघेही लढायला लागतात. दोन्ही लांडगे एकमेकांना क्रूरपणे मारायला लागतात आणि बकरी त्यांच्यात भांडण लावून निघून जाते. काही वेळ भांडल्यानंतर दोन्ही लांडगे जखमी झालेले असतात. थांब रंगा, अरे जिच्यासाठी लढतोय तीच कुठे आहे? वाटतंय ती आपल्याला वेड्यात काढून निघून गेलीये. मी तिला सोडणार नाही. चमेलीच्या बदमाशीची तक्रार अजूनही चालूच होती. एके दिवशी सगळे प्राणी शेरसिंगकडे तक्रार करण्यासाठी शेरसिंगकडे येतात. महाराज, चमेलीनं सगळ्या सीमा पार केल्यात. आता तुम्हीच काहीतरी करा, नाहीतर आम्हाला मोकळीक द्या. मला शिकार करायची आज जर सूट दिली तर मी आजच तिला राणी नाही, बिर्याणी बनवून खाईन. तेव्हा संधी पाहून बिंदू बकरी पुन्हा एकदा शेरसिंगला गुहेच्या दाराला हात लावून यायला सांगते. महाराज, एकदा तरी तुम्ही माझं म्हणणं ऐकून त्या चमत्कारी गुहेच्या दाराला हात लावून या, मग बघा कमाल. ठीक आहे, मी उद्याच त्या चमत्कारी गुहेला स्पर्श करून येतो. उद्या शेरसिंग चमत्कारी गुहेच्या दाराला हात लावायला जाणारे ही गोष्ट जंगलामध्ये वाऱ्यासारखी पसरते. उद्या शेरसिंग गुहेच्या दाराला हात लावताच मारला जाईल. ती गुहा चमत्कारी नाही तर ती शापित आहे. हो, शेर सिंग मरताच मी जंगलाचा राजा बनून जाईल आणि तू जंगलाची राणी. म्हणजे हे दोघं शेरसिंगला मारू इच्छितात. शेरसिंगला वाचवण्याच्या उद्देशाने चमेली बकरी अर्ध्या रात्री शेरसिंगच्या गुहेत येते. एवढ्या रात्री तू इथे का आलीयस? तुमचा जीव वाचवायला महाराज. आता ही कोणती मस्करी आहे? ही मस्करी नाही, हे खरं आहे. तुमच्या जीवाला धोका आहे महाराज. आज मी तुझ्या जाळ्यात अडकणार नाहीये बरं बकरी. महाराज, ती गुहा शापित आहे, तुम्ही जाऊ नका. अच्छा, तर ही गोष्ट आहे की तू मला तिथे जाण्यापासून रोखायला आली आहेस. पण तू हे विसरतेस की मी तिथे जाणारच. महाराज, ती गुहा शापित आहे. जर तुम्ही त्याला हात लावला तर तुमच्या सगळ्या शक्ती संपतील आणि तुम्ही मराल. मग माझ्या मरणानंतर बिंदू जंगलाची राणी होऊन जाईल, हो ना? हो. या वेळेला तू मला वेडा बनवू शकत नाहीस. तू खोटारडी आहेस हे मला चांगलंच माहितीये. मी खोटी आहे पण गद्दार नाही. जर माझं बोलणं खोटं निघालं तर तुम्ही मला खाऊन टाका. चमेलीच्या ह्या बोलण्यावर शेरसिंगला विश्वास वाटतो. जर तुझं म्हणणं खरं आहे तर मी म्हणेन तसा उद्या तू वाघ. दुसऱ्या दिवशी सगळे प्राणी शेरसिंगच्या दरबारात येतात. मित्रांनो, मी आता थोड्याच वेळात त्या चमत्कारी गुहेला स्पर्श करायला चाललोय. आणि त्याला हात लावताच तुमच्यामध्ये सगळ्यात चमत्कारी शक्ती येईल. कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे तुम्हाला लगेचच समजेल. आणि खोटारड्याला मी त्याच क्षणी दंडित करू शकेन. त्याच वेळेस चमेली बकरी दरबारात येते. सावध हो शेरसिंग, मी तुला चॅलेंज द्यायला आलीये. चमेलीचं हे रूप बघून सगळेजण आश्चर्यचकित होतात. असं वाटतंय आज बकरीला मरायचंय. आज शेरसिंग हिला कच्चा खाऊन टाकील. तुला माहितीये तू कोणाशी बोलतीयस? मला तर माहितीये, पण तुला माहित नाही की तू जंगलाच्या होणाऱ्या राणीशी बोलतोय. जंगलाची होणारी राणी? हो, शेरसिंगच्या आधी मी गुहेच्या दाराला हात लावून आलीये. गुहेच्या चमत्कारी शक्ती आता माझ्यात आल्या आहेत. आता मी शेरसिंगला युद्धामध्ये सहज हरवू शकते. जर तू मला हरवू शकले नाहीस तर? मग तू मला मारून खा. आणि जर मी जिंकले तर तू सिंहासन सोडून दुसऱ्या जंगलात निघून जायचं. मला तुझं आव्हान मंजूर आहे. प्लॅननुसार शेरसिंग चमेलीकडून हरतो. मी माझा पराजय स्वीकारतो. उद्याच मी हे जंगल सोडून निघून जाईन. हो, उद्या तू जाताच मी या जंगलाची राणी होईल. उद्या सकाळी माझा राज्याभिषेक होईल. आज चमेलीने शेरसिंगला हरवलं आणि उद्या ती जंगलाची राणी होणार आहे. पण एक बकरी सिंहाला कशी हरवू शकते? आपण ऐकलं होतं, ती गुहा शापित आहे. त्याला हात लावणारा मरून जातो. पण ती गुहा तर चमत्कारी निघाली. चमत्कारी निघाली म्हणजे काय? शेरसिंगच्या आधी चमेलीने हात लावला आणि ती बलवान झाली. तिने शेरसिंगला युद्धात हरवलं आणि उद्या ती जंगलाची राणी होणार आहे. उद्या तिला राणी बनण्यापासून थांबवायला हवं. तिला थांबवण्यासाठी त्या चमत्कारी गुहेला हात लावून मला चमत्कारी शक्ती मिळवाव्या लागतील. हा, चल आत्ताच आपण त्या गुहेजवळ जाऊया. चमत्कारी शक्ती मिळवण्यासाठी बिंदू आणि बकरा त्या चमत्कारी गुहेकडे जातात. काही वेळातच बिंदू आणि बकरा त्या गुहेजवळ पोचतात. या चमत्कारी दाराला हात लावताच मी शक्तिमान होईल.
आणि आज रात्रीच चमेलीला मारून टाकेन. हा, मग उद्या शेरसिंग जाताच मी राजा आणि तू राणी बनून जाशील. मग बिंदू बकरी गुहेच्या दाराला हात लावते. आ, आ, आ. तेव्हा शेरसिंग आणि चमेली त्यांच्या जवळ येतात. मी म्हटलं होतं ना महाराज, हा तुम्हाला मारण्याचा डाव होता. हो, पण तुझ्या चालाकीमुळे मी वाचलो आणि ह्याचा राम नाम सत्य झाला. म्हणजे तुम्ही दोघं एकत्र आहात? हो, तुला गोंधळात टाकण्यासाठी आम्ही नकली लढाई लढलो होतो. मी मुद्दामच बकरीपासून हरलो होतो, जेणेकरून मला तुझं खरं रूप कळेल. राणी होण्याच्या लालसेने मी माझा राष्ट्रधर्म विसरले होते महाराज, मला माफ करा. एवढे बोलून बिंदूचे प्राण निघून जातात. मित्रांनो, मला मारणारी बिंदू तर आता मरून गेली, पण तिचा पती अजून जिवंत आहे. मी त्याला देशत्यागाची शिक्षा देतो. शिक्षा मिळताच बकरा जंगल सोडून निघून जातो. आणि ज्या चमेली बकरीमुळे सगळं जंगल नेहमी परेशान असायचं, तिने माझा जीव वाचवलाय. त्यामुळे चमेली या जंगलाची महामंत्री बनवली जात आहे. हे ऐकून सगळे खुश होतात. त्या दिवसानंतर चमेलीने मस्करी करण्याचं सोडून दिलं. आता ती महामंत्री बनून मोठ्या निष्ठेने शेरसिंगची साथ देतीये. रामपूरच्या जंगलाचा राजा न्यायी आणि शक्तिशाली होता. त्याच्या राज्यात सगळे प्राणी सुखासमाधानाने राहत असत. पण मागील काही महिन्यांपासून जंगलात काही विचित्र घटना घडत होत्या. यासाठी सगळे चिंताग्रस्त होऊन शेरसिंगला भेटायला गेले. महाराज, दररोज सर्व प्राण्यांची ताकद कमी होत चाललीये. काहीतरी करा, नाहीतर सगळे प्राणी कमजोर होऊन जातील. पण असं कसं होऊ शकतं? मी ऐकलंय की काळ्या घाटातून काहीतरी शक्ती निघत आहे, जी सगळ्यांची शक्ती नष्ट करत आहे. याचा अर्थ आपल्याला काळ्या गुहेत जाऊन माहिती काढावी लागेल की अखेरीस ही काय शक्ती आहे जी माझ्या जंगलवाशांची शक्ती नष्ट करते. पुढील दिवशी सगळे प्राणी काळ्या गुहेकडे निघाले आणि काहीच वेळात काळ्या गुहेमध्ये सगळे येऊन पोहोचले. ही तर अगदी विचित्र जागा आहे. इकडे चारी बाजूला चित्र बनवलेली आहेत. हे चित्र आपल्याला काहीतरी सांगू इच्छितंय. आपल्याला विचार करायला हवा की हे आपल्याला काय सांगत आहे. कोल्हिनी, तू सगळ्यात जास्त हुशार आहेस. सांग, हे चित्र आपल्याला काय सांगू इच्छितात? सगळ्या चित्रांना नीट निरखून कोल्हा म्हणाला, महाराज, एका चित्रात जादूचा दगड बाबांच्या हातात आहे. याचा अर्थ जर हा दगड पवित्र हातात राहिला तर सगळं काही चांगलं होईल. आणि हा दगड जर एखाद्या वाईट व्यक्तीच्या हातात असेल तर सगळं वाईट होऊ शकतं. बरोबर महाराज. पण हा दगड तर इथेच पडलेला आहे. यावेळी हा ना कोणा चांगल्याच्या हातात आहे ना कोणा वाईटाच्या हातात आहे. तर मग आता आपल्याला काय करायला हवं? हेच तर कळत नाहीये की आपण काय केलं पाहिजे. सगळे विचारात पडतात, पण काही रस्ताच दिसत नव्हता आणि सगळे आपल्या आपल्या घरी निघून जातात. रात्रीच्या वेळी झोपलेला असताना शेरसिंगला एक स्वप्न पडलं. मला माहिती आहे शेरसिंग, तू काळ्या दगडाच्या काळ्या जादूने त्रासलेला आहेस. अरे, तुम्ही तर तेच बाबा आहात ना जे गुहेतील चित्रात होता? हो, मी तोच बाबा आहे. बाबा, सांगा ना, गुहेतला तो दगड आमची शक्ती का खेचून घेतोय? तेच सांगायला मी इथे आलोय. मग बाबा म्हणाले, गुफेमध्ये तू ज्या दगडाला पाहिलंयस त्याला कोणीतरी वाईट नजरेने स्पर्श केलाय, म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. बाबा, वाईट शक्तीपासून वाचण्यासाठी मी काय केलं पाहिजे? या वाईट शक्तींपासून वाचण्याचा एकच उपाय, जंगलामध्ये अशा कोणत्या प्राण्याला शोधा जो पवित्र आहे, ज्याने कधीही पाप केलेलं नसावं. मग जर तो प्राणी त्या दगडाला स्पर्श करेल तर जंगलातल्या सगळ्या वाईट शक्ती नष्ट होतील आणि जंगलामध्ये पूर्ववत सगळ्या गोष्टी होतील. आभारी आहे बाबा. आयुष्यमान भव. स्वप्नातून जाग होताच शेरसिंग विचारात पडला. असा प्राणी कुठून आणू ज्याने कुठलंही पाप केलं नसेल? पुढच्याच दिवशी शेरसिंगने सभा बोलवली. मित्रांनो, काल रात्री गुहेतल्या चित्रातील बाबा माझ्या स्वप्नात आले होते आणि सांगून गेलेत की ह्या वाईट शक्तींपासून वाचण्याचा एकच उपाय आहे, जंगलामध्ये अशा कोणत्या प्राण्याला शोधा जो पवित्र आहे, ज्याने कधीही पाप केलेलं नसावं. जर तो प्राणी त्या दगडाला स्पर्श करेल तर जंगलातल्या सगळ्या वाईट शक्ती नष्ट होतील आणि जंगलामध्ये पूर्ववत सगळ्या गोष्टी होतील. महाराज, असा प्राणी आपल्याला कुठे सापडेल ज्याने एकही पाप नसेल केलं?
म्हणूनच तर मी सभा बोलवलीये. आपण सगळ्यांनी मिळून असा पवित्र प्राणी शोधावा लागेल. शेरसिंग सगळ्यांना निष्पापी प्राण्याला शोधण्याचा हुकूम देतो. मग सगळे पवित्र प्राण्याला शोधायला लागले. तू कधी कुठलं पाप केलंयस काय रे? आम्ही तर आहोतच पापी. रोज कोणा ना कोणाला मारूनच खातो. पण तू तर पापी नाहीयेस ना. मी पण पापी आहे. मी एका चित्त्यावर प्रेम करून त्याच्याशी धोका केला होता. एखाद्याचं मन मोडणं सगळ्यात मोठं पाप आहे. सगळे प्राणी आपल्या आपल्या पद्धतीने पवित्र प्राण्याला शोधू लागतात. पण कुणाला असा प्राणी सापडतच नाही. कुणाला पवित्र प्राणी सापडला का ज्याने कुठलंही पाप केलं नसेल? नाही महाराज. हे बघा, शाकाहारी प्राणी शिकार करत नाहीत. असं असू शकतं की हरिणीने पाप केलं नसावं. हरिण तर सगळ्यात जास्त पापी आहे महाराज. तिने एका चित्त्यावर प्रेम करून त्याला धोका दिला. आणि तिचा नवरा हरिण? हरणाला कळलं की हरिणीचं लग्नापूर्वी चित्त्याशी लफडं होतं. तेव्हा त्याने हरिणीला मारहाण केली आणि घटस्फोट घेतला. आता तोही पापी झाला. अशामध्ये शेरसिंगने चालाक कोल्ह्याला विचारलं, कोल्हिणी, हुशारीमध्ये तू सगळ्यात उत्तम आहेस. तू आमची मदत करू शकशील का? मला माफ करा महाराज. काय माहिती आता या जंगलाचं काय होईल. सगळे प्राणी निराश होऊन आपल्या आपल्या घरी निघून जातात. रात्रीच्या वेळी शेरसिंग झोपलेला असतो. तेव्हा एकदा पुन्हा त्याच्या स्वप्नात बाबा आले. बाबा, तुम्ही? पवित्र प्राण्याला नाही शोधू शकलात ना? सगळे प्राणी पापी आहेत. आता तुम्हीच एखादा प्राणी सुचवून आमच्यावर मेहरबानी करा. जंगलातल्याच कडेवर चमेली बकरी राहते. तिने कोणतंच पाप केलं नाहीये. मी उद्याच चमेलीला भेटायला जातो. कल्याण असो. पुढच्या दिवशी शेरसिंगने सभा बोलवली. मित्रांनो, काल रात्री बाबांनी मला स्वप्नात येऊन सांगितलंय की जंगलाच्या सीमेवर चमेली नावाची बकरी राहते, जिने कोणतंही पाप केलेलं नाही. आपल्याला लगेचच त्या बकरीला शोधायला हवं महाराज. आज संध्याकाळी आपण सगळे मिळून चमेलीकडे जाऊ. संध्याकाळ होताच सगळे प्राणी चमेलीला भेटायला सीमेपाशी जातात. थोडा वेळ चालल्यानंतर त्यांना चमेली बकरी दिसते. सगळे तिच्यापाशी जातात. तुझं नाव चमेली आहे का? हो, पण तुम्ही सगळे कोण आहात आणि इथे का आलात? माझं नाव शेरसिंग आहे आणि मी या जंगलाचा राजा आहे. मग शेरसिंग चमेलीला सगळं काही सांगून तिची मदत मागतो. जर मी त्या दगडाला स्पर्श केल्याने तुमचा त्रास कमी होणार असेल तर मी नक्कीच तुमच्या बरोबर येईन. मग शेरसिंग चमेलीला घेऊन गुहेच्या दिशेने जातो. थोडा वेळ चालल्यानंतर सगळे गुहेपाशी पोहोचतात. सांगा महाराज, काय करू मी? तुला त्या दगडाला स्पर्श करायचा आहे. तू त्या दगडाला स्पर्श करशील तर आमची शक्ती परत येईल. चमेली बकरी त्या दगडाला स्पर्श करते, पण जंगलकरांना त्यांची शक्ती मात्र परत मिळत नाही. मी अजूनही कमजोरच आहे. माझी शक्ती सुद्धा परत आली नाही. आता काय करायचं महाराज? माहित नाही. सगळे निराश होऊन जंगलात परत येतात. बाबांनी जे सांगितलं होतं ते आम्ही केलं, तरीही शक्ती परत आली नाही. काय माहित आता काय होईल. तेव्हा चिंटू ससा तिथे येतो. महाराज, मला तुम्हाला काहीतरी बोलायचंय. सांग. महाराज, तुम्ही ज्या बकरीला घेऊन गुफेत गेला होतात ती खरोखरची बकरी नव्हती. काय? मी जेवणाच्या शोधात असताना जेव्हा लांडग्यांच्या घरामध्ये गेलो होतो तेव्हा मी पाहिलं तिथे. तुझं रूप धारण करून आज मी शेरसिंग सोबत जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना वेडा बनवलं. पण तू असं का करतोस? मला या जंगलाचा राजा बनायचंय. जर तू त्या दगडाला स्पर्श केला असतास तर सर्व शक्ती प्राप्त झाल्या असत्या. पण मला कुणाच्याही शक्ती पुन्हा मिळणं मान्य नव्हतं, कारण मलाच या जंगलाचा राजा व्हायचंय. अच्छा, तर अशी गोष्ट आहे. आता तर लांडग्याला उत्तर द्यावंच लागेल. पुढच्या दिवशीच्या सकाळी ही खबर जंगलात सगळीकडे पसरते की सगळ्या प्राण्यांची शक्ती परत आलीये. हे ऐकून कोल्हा आपल्या गुहेत आला. जर तू इथेस तर सगळ्यांच्या शक्ती पुन्हा कशा मिळाल्या? मी चिंतेमध्ये आहे आणि तू हसतेस बकरी. मी एवढ्यासाठी हसतेय कारण की मी बकरी नाहीच आहे. त्याला म्हणतात चोरावर मोर. बकरीच्या जागी तू इथे कशी काय आलीस? ज्या प्रकारे आम्ही पोहोचण्यापूर्वीच तू बकरीला गायब केलं होतंस, अगदी त्याचप्रमाणे जेव्हा तू झोपला होतास तेव्हा आम्ही बकरीला गायब करून कोल्हिणीला इथं ठेवलं होतं. आणि मग रात्रीच्याच वेळी आम्ही त्या पवित्र बकरीला घेऊन गुफेमध्ये शिरलो आणि बकरीचा त्या दगडाला स्पर्श केल्यानेच शक्ती पुन्हा मिळाल्या. हे ऐकून कोल्ह्याला आश्चर्य वाटतं. महाराज, आता या द्रोही लांडग्याचं काय करायचं? तुम्ही सगळे याला मारून खाऊन टाका.
नाही महाराज, याला माफ करा. हे तू काय बोलतेस चमेली? चुकणाऱ्यांपेक्षा क्षमा करणारा मोठा असतो महाराज. याला मारू नका. बघितलंस लांडग्या, तू हिला कैद केलंस तरीही ही तुझी शिक्षा माफ करून घेते. याला म्हणतात पवित्र प्राणी. राजा बनण्याच्या लालसेपोटी मी माझं कर्तव्यच विसरलो होतो. मला माफ करा महाराज. चमेलीच्या सांगण्यावरून जा, मी तुला माफ केलं. माफी मिळाल्यावर कोल्हा खुश होतो आणि शक्ती मिळाल्यावर सगळे प्राणीही खूप खुश होतात. त्या दिवसानंतर सगळे अगदी आनंदाने राहू लागतात. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.